मराठा आरक्षण की शरद संरक्षण या माझ्या व्हिडिओला मी एक शीर्षक दिलं आहे. ते काय आहे? मराठा आरक्षण की शरद संरक्षण. तुम्ही दुविधा स्थितीत आला असाल. नक्की कोण कोणाला संरक्षण देतोय, कोण कोणाला संरक्षण देतोय. आज मी तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देणार आहे. आज तुमच्यासमोर मी पुरावे ठेवणार आहे. हा व्हिडिओ माझा पूर्णपणे बघा, अगदी शेवटपर्यंत बघा. हाच नव्हे तर प्रत्येक व्हिडिओ पूर्णपणे बघत जा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मला काय सांगायचं आहे, मला काय सांगायचं आहे, माझे मत काय आहे, मी वास्तव तुमच्यासमोर काय ठेवतोय. मित्रांनो, समर्थन कोणाचं करायचं? वास्तवाचं, अवास्तवाचं नव्हे. मी हा वास्तविक विषय तुमच्यासमोर ठेवतोय. नमस्कार मित्रांनो, वास्तवावरती बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती सावाजी केळुसकर. मित्रांनो, मी तुमच्यासमोर आज गौप्यस्फोट करतोय, एक ब्रेकिंग न्यूज देतोय, एक वास्तव तुमच्यासमोर ठेवतोय. मी तुम्हाला पुरावे देणार आहे. कसले पुरावे देणार आहे? तर मराठा आरक्षण याच्या मागे कोण आहे, कसं आहे, का आहे, नक्की काय आहे मराठा आरक्षण हा विषय. मित्रांनो, मराठा आरक्षण हा अंतरवली सराटीमध्ये सुरू झाला. त्याचे जनक कोण आहेत? म्हणजे लोकांसाठी, लोकांना दाखवण्यासाठी तरी जनक कोण आहेत? तर ते जरांगे पाटील. जरांगे पाटील यांचा मुखवटा आहे, पण चेहरा त्याच्या मागचा कोणाचा आहे हे तुमच्या मी लक्षात आणून देईल. अंतरवली सलाटीमध्ये ज्यावेळी ते उपोषणाला बसले त्यावेळी त्यांना कोण ओळखत होते? कोणी नाही, कोणालाही काही माहिती नव्हतं. त्यांचा कुठेही प्रचार प्रसार झालेला नव्हता, त्यांची कुठेही जाहिरात झाली नव्हती. पण ही जाहिरात कधी झाली? ज्यावेळी तिथे पोलिसांचा लाठीचार्ज झाला. मित्रांनो, हा लाठीचार्ज ज्यावेळी झाला ना, त्याला कारणं काय आहेत हे जर तुम्ही समजून घ्यायचा प्रयत्न केला तर तुमच्या लक्षात येईल ती गोष्ट. ह्याच्या मागे कोण आहे हा एक पहिला मी पुरावा तुम्हाला देतोय. सुरुवात कुठून झाली, त्यांची जाहिरात कशी झाली ते तुम्हाला सांगतोय. या आरक्षणाचा साठी जे ते उपोषणाला बसलेत त्याची जाहिरात कुठून झाली हे तुमच्यासमोर ठेवतोय मी. मित्रांनो, अंतरवली सराटीमध्ये ज्यावेळी त्यांच्या उपोषणावरती, म्हणजे उपोषणाला बसलेले जे मराठा कार्यकर्ते होते त्यांच्यावरती लाठी हल्ला झाला, असा ज्यावेळी विषय झाला त्यावेळी नुकतेच कारागृहातून बाहेर पडलेले माजी कोण गृहमंत्री अनिल देशमुख यांचं वक्तव्य तुम्ही ऐका. ते काय म्हणाले की हा लाठीचार्ज कोणी करवला? तर गृहमंत्र्यांनी, म्हणजे वर्तमान गृहमंत्र्यांनी. वर्तमान गृहमंत्री कोण आहेत? तर देवेंद्र फडणवीस यांनी हा लाठी हल्ला करवला आणि याचे आदेश कुठून आले? ते मंत्रालयातून. मित्रांनो, किती हास्यास्पद गोष्ट आहे. जोपर्यंत हा लाठीचार्ज झाला नाही तोपर्यंत ह्या जरांगेंना कोणी ओळखत नव्हतं. हे जे उपोषण चालू होतं, हा जो काय प्रकार चालू होता त्याबद्दल कुठेही जास्त वाच्यता नव्हती, किरकोळ बातम्या होत्या. मग अशा वेळेला देवेंद्र फडणवीस यांना त्याच्यात हस्तक्षेप करायची काही गरज नव्हती, की त्या स्थानिक लेवलला तो निर्णय घ्यायची त्यांना मुभा होती. त्या पोलिसांना ती मुभा होती. किरकोळ गोष्टीसाठी प्रत्येक वेळी कुठलंही पोलीस खातं किंवा पोलीस ठाणं मंत्रालयाशी संपर्क साधत नाही. कुठेही किरकोळ गोष्टीसाठी तो तिथल्या तिथे तो विषय संपवतो. हगल्या मुतल्याला कोणी जात नाही केंद्रापर्यंत. म्हणजे गृहमंत्री, माजी गृहमंत्री मित्रांनो, ते जेव्हा बाहेर पडलेत कारागृहातून ते दोषमुक्त नाही आहेत. त्यांना जामीन मिळालेला आहे. ते अजून त्या दोषामध्ये आहेत, ते आरोप त्यांच्यावरती आहेत. अशी व्यक्ती, एका जिम्मेदार पदावरती ज्यांनी कार्यरत झालेलं आहे अशी व्यक्ती, ज्यांनी मंत्रालय हे सांभाळलेलं आहे अशी व्यक्ती
ज्यावेळी अशा अवाच्य भाषेत वक्तव्य करते, आरोप ठेवते, चुकीचं भाषा करते, दिशाभूल करते, याचा अर्थ तुम्ही समजून जा. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. कुठेही मंत्रालयातून असे आदेश देण्याची गरज नसते. आजचा दिवस वेगळा आहे. वर्तमानात जी परिस्थिती निर्माण झाली आहे तिथे मंत्रालयाला अलर्ट राहणं गरजेचं आहे. तिथे मंत्रालयाला अलर्ट राहण्याचं गरजेचं आहे. पण त्यावेळीची जी परिस्थिती होती ती सामान्य स्वरूपाची होती. त्यावेळी त्या परिस्थितीमध्ये त्या स्थानिक लेवलला ते पोलीस खातं निर्णय घेऊ शकत होतं आणि त्यांनी तो घेतलेला निर्णय आहे. आणि तो निर्णय का घेतला? ती क्रियेला प्रतिक्रिया आहे. जी क्रिया त्या आंदोलकांनी केली त्याच्यावरती त्या पोलिसांची प्रतिक्रिया आहे. मित्रांनो, लक्षात घ्या, हे जे अनिल देशमुख आहेत हे कोणाचे समर्थक आहेत? तर शरदचंद्रजी पवार यांचे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल. हा एक पुरावा आहे मित्रांनो. हे तुम्हाला मी एक पुरावे देतोय काय घडते नक्की. मित्रांनो, याच्या मागचं डोकं कोणाचं आहे? ज्यावेळी लाठीचार्ज झाला, मित्रांनो, पोलीस आपल्या हातात कायदा आणि सुव्यवस्था घेऊ शकतात का? कारण ते कायदा आणि सुव्यवस्थासाठीच त्यांना तिथे ठेवलेलं आहे, ते कार्यरत आहे. असे पोलीस आपल्या हातात कायदा घेऊ शकतात का? हा पहिला प्रश्न आहे. कुठलीही व्यक्ती, पोलीस बाजूला ठेवा, कुठलीही व्यक्ती उगाच जाऊन कोणाच्या कानफाडात मारेल का? उगाच जाऊन कानफाडात मारेल का? सामान्य व्यक्तीची गोष्ट सांगतोय मी तुम्हाला. मित्रांनो, इथे जी क्रिया झाली आहे त्याला प्रतिक्रिया दिलेली आहे पोलिसांनी. पहिली क्रिया कोणी केली? तर ह्या जरांगे पाटील यांनी. भले त्यांनी स्वतः हातात दगड नाही उचलला, भले लाठी नाही उचलली, पण त्यांनी प्रवृत्त केलं लाठी उचलायला, दगड उचलायला. यावेळी तिथे पोलीस अधिकारी त्यांना भेटायला गेले होते आणि तुम्ही उपोषण सोडा, पाणी घ्या, तुमच्या जीविताला धोका आहे हे सांगायला. त्यावेळी त्यांची भाषा कशी होती तुम्ही ऐका. ते कोणत्या भाषेत बोलत होते ते तुम्ही ऐका, तुमच्या लक्षात येईल. पहिली त्यांची भाषा, त्यांचा आविर्भाव. मित्रांनो, हे सामोपचाराने ते घेऊ शकले असते. ज्यांना खरोखरच आरक्षण मिळवायचं असेल तर दंगा करून, मारामारी करून कुठलाही प्रश्न सॉर्ट आउट होत नाही, सुटत नाही, चर्चेतूनच होतो. ज्यावेळी त्या सरकारबरोबर त्यांना जर आपलं संभाषण करायचं आहे तर त्याप्रमाणे ते वागलेत का? मित्रांनो, त्यामध्ये एका गुंडाने दगडफेक केली, त्याच्याकडून एक पिस्तूल सुद्धा हस्तगत केली गेली आहे. तो कोणाचा निकटवर्ती आहे? शरदचंद्रजी पवार यांचा तो निकटवर्ती आहे आणि हे आता जगासमोर आलेलं आहे. मित्रांनो, त्यांच्या मागे जरांगे पाटील हा एक मुखवटा आहे. चेहरा कोणाचा आहे? तर शरदचंद्रजी पवार यांचा. कारण ही घटना कधी घडली, कधी सुरुवात होती आहे? ज्यावेळी राष्ट्रवादी त्यांच्या हातातून निघून गेली त्यावेळेला. ज्यावेळी त्यांना कुणकुण लागली, आता राष्ट्रवादी गेलेली आहे, जाते आहे, संपलं आहे, आपलं राजकीय भवितव्य संपुष्टात आलं आहे, मग काय करायला पाहिजे? तर मराठा आरक्षण. मित्रांनो, ते मुख्यमंत्री होते, केंद्रीय मंत्री होते, त्यावेळी त्यांनी मराठ्यांसाठी काय केलं? हे आरक्षण मिळवून देण्यासाठी ने कोणते प्रयत्न केले? तुम्हाला दिसून येतील काय प्रयत्न केले. उत्तर काय मिळेल? तर काही नाही. म्हणजे ते ज्यावेळी त्या खुर्चीवरती आरूढ होते, विराजमान होते त्या मुख्यमंत्री पदावरती, त्यावेळी त्यांनी काही केलं नाही या मराठ्यांसाठी. मराठा हा पहिला समाजच नाही आहे. मराठा म्हणजे जो महाराष्ट्रात राहतो, मराठी भाषिक आहे, तो मराठा. मराठा हा एक समाज नाही आहे. त्याची कुठेही नोंद नाही आहे. इतिहासात त्याची कुठेही नोंद नाही आहे. हा मराठा हा शब्द कुठून आला? तर ते मोगलांनी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर सोबत असलेले प्रत्येक
व्यक्ती हा मराठा आहे, म्हणून त्याला मराठा हा संबोधला गेला. महाराष्ट्रात राहतो, मराठी बोलतो, म्हणून तो मराठा. जसं मी यापूर्वी म्हटलं होतं, आपण म्हणतो यूपी बिहारचे भैये, भैया का म्हणतो आपण त्यांना? ते एक दुसऱ्यांना संबोधन करतात, भैया कैसे हो, भैया म्हणजे भाऊ, आणि त्याच्यातूनच हा भैया भैया आपण त्यांना संबोधायला लागलो, हा भैया आहे. ते त्यांना ब्रीद लागलं, ते ब्रीद लागलं, ते भैया आहे. तो केरळी आहे, तो बंगाली आहे, तो गुजराती आहे, गुजरातचा तो गुजराती आहे. तसाच महाराष्ट्रातला मराठी म्हणजेच मराठा. पहिली ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे छाती पिटू नका आपली. मी सुद्धा मराठा आहे, प्रत्येक जण मराठा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात, या मायभूमीत प्रत्येक जण मराठा आहे. असो मित्रांनो, तर हे तथाकथित मराठा तिथे बसलेत. त्यांचा पहिला काय विषय होता की आम्हाला कुठून आरक्षण मिळालं पाहिजे? तर कुणबी समाजामधून. आम्ही कुणबी आहोत, म्हणजे ओबीसी मध्ये. त्यांनी ओबीसी मध्ये छेडछाड करण्यासाठी सगळं प्रकरण आणलं होतं. म्हणजे ओबीसीचे नेते उठतील आणि त्यांना विरोध करतील, आणि मराठा आणि ओबीसी जात नाहीये मित्रांनो. ओबीसी हा एक प्रकार आहे जो सरकारने काही समाजाला, जे तथाकथित समाज आहे, ज्या तथाकथित जाती आहेत, त्यांना ओबीसी या एका चौकटीत आणून बसवलेलं आहे. तर ओबीसी आणि मराठा यांच्यामध्ये काय होईल? द्वंद्व होईल. हे पहिलं त्यांचा एक काय होता? प्रयत्न होता. तो निष्फळ ठरला. कसा? पुढे येऊन तो निष्फळ ठरला, येईन पुढे त्याच्या. पण मित्रांनो, इथे लक्षात घ्या, लाठीचार्ज कधी केला गेला? ज्यावेळी त्यांच्यावरती, पोलिसांवरती दगडफेक केली गेली. महिलाही पोलीस तिथे होत्या, महिलाही पोलीस जखमी झाल्या. मग अशा वेळेला पोलीस गप्प राहतील का? आपण सामान्य व्यक्तीचा विचार करू. जर तुमच्यावरती एखादी क्रिया झाली, तुम्हाला प्रतिकार केला, क्रिया झाली तरच तुम्ही त्याला प्रतिकार करणार, प्रतिक्रिया देणार, की उगाच जाऊन कानफाडात मारणार समोरच्याच्या? पहिली क्रिया कोणी केली? तर या जरांगे आणि त्यांच्या समर्थकांनी दगडफेक केली, लाठीचार्ज केला, आणि त्याला उत्तर म्हणून पोलिसांनी लाठीचार्ज केला. मित्रांनो, लक्षात येते का? आणि दगडफेक ही केली असेल. म्हणजे सुरुवात कुठून झाली? मी तुम्हाला म्हणालो, शरद पवार यांचा समर्थक, त्यांचा जवळची व्यक्ती, एक गुंड, त्याचं नाव मला लक्षात नाहीये, ते बातम्यामध्ये आहेत, बऱ्याच ठिकाणी त्याचा उल्लेख झालेला आहे. त्याच्याकडून पिस्तूल सुद्धा बरामद झालेली आहे, हस्तगत केलेली आहे. म्हणजे बघा, शरदचंद्रजी पवार यांचं कसं काय याच्यात हात आहे. जे वानखेडेबाई सांगतायत, किंवा आणखीन ते कोण हे करणारे कीर्तनकार सांगतायत, नाव मला लक्षात नाही त्यांचा, अगदी योग्य सांगतायत. पण मी तुम्हाला पुरावे देतोय, हे पुरावे आहेत. तुम्ही जर बारकाव्याने विचार कराल, तुमच्या लक्षात येईल नक्की काय घडते. आधी काय प्रयत्न केला गेला? तर ओबीसी आणि मराठामध्ये तणाव निर्माण करण्याचा. पण तो फोल ठरला. कसा फोल ठरला? तर ह्या सरकारने काय सुरुवात केली की जात पडताळणी सुरुवात केली. जात पडताळणी सुरुवात केली. मराठ्यांमध्ये जे कोण कुणबी असतील त्यांना प्रमाणपत्र दिलं जातील. कशाच्या ह्याच्यावर? धर्तीवरती? तर त्यांच्या पूर्वजांच्या ओळखीवरती, त्यांच्या नातेसंबंधांच्या ओळखीवरती, त्यांच्या पूर्वजांच्या ओळखीवरती त्यांना जात प्रमाणपत्र दिलं जाईल कुणबी म्हणून, आणि त्यांना ओबीसी मध्ये सामावून घेतलं जाईल. इथे फेल झालं. मग आता करायचं काय? मित्रांनो, लक्षात घ्या काय घडते ते. ते आलेत मुंबईपर्यंत, आणि मुंबई म्हणजे नवीन मुंबईवरून परत गेलेत. त्यावेळी ते एकनाथ शिंदे यांच्या
त्या एकनाथ शिंदे यांच्या प्रभावाखाली आलेत आणि त्यांनी मान्य केलं की बस आता आपण राजा झालेलो आहोत. पण ते ज्यावेळी परतलेत त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की आपले राजे कोण आहेत, आपल्या पाठी कोणाचा हात आहे, तर शरदचंद्रजी पवार. आपण एकनाथ शिंदेंचं का ऐकलो, एकनाथ शिंदेंचं आपण का ऐकलो आणि एकनाथ शिंदे आपल्याला जवळ करतील का, नाही, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यावेळी तिथे जाऊन परत ते उपोषणाला बसले आणि परत ही नाटकं त्यांनी सुरुवात केली. मित्रांनो, लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते. हे जे सर्व चालू आहे ना, हे सगळं तमाशा आहे, नाटकं आहेत, हे दिशाभूल आहे, धूळफेक आहे त्या तथाकथित मराठा समाजाला. तथाकथित हा शब्द का वापरला, त्यांनी मराठ्याचा उल्लेख मी केलाय. तर मराठा आरक्षण त्याच्यानंतर काय झालं, ह्या सरकारने 10% सरसकट मराठ्यांना आरक्षण दिलंय. सरसकट मराठ्यांना आरक्षण दिलंय आणि त्याची कारवाई सुरू आहे. ते टिकून राहण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत आणि ते यशस्वी सुद्धा होतील, कारण त्या प्रकारे ते आता वाटचाल करत आहेत. म्हणजे सरसकट बघा, ते ज्यावेळी मुंबईमध्ये आलेत, नवीन मुंबईमध्ये आलेत, त्यावेळी त्यांनी मराठा हा विषय बाजूला ठेवला आणि कुणबी हा विषय समोर आणला. सरसकट मराठ्यांना आरक्षण हा शब्द त्यांनी वगळला आणि फक्त कुणब्यांच्या बद्दल ते बोलायला लागले होते. मित्रांनो, लक्षात घ्या काय गंमत आहे ते. मी उदाहरण हे तुम्हाला काय देतोय, पुरावे देतोय. हे लक्षपूर्वक ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणतोय ते. हे पुरावे आहेत मित्रांनो. ज्यावेळी सरसकट मराठ्यांना आरक्षण हवं होतं त्यावेळी ते फक्त कुणब्यांसाठी लढत होते. आम्ही कुणबी आहोत, आम्ही पूर्वीचे कुणबी आहोत, आमचे पूर्वज कुणबी आहेत, आमचे नातेवाईक कुणबी आहेत, हे सांगण्यासाठी ते काय करत होते, जोर लावत होते. कारण त्यांना ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद निर्माण करायचा होता. पण ते जेवढे शस्त्र त्यांच्या हातून निघून गेलं, त्याची धार निघून गेली, त्यावेळी त्यांनी दुसरं शस्त्र उपर काढलं, ते म्हणजे परत उपोषण. मित्रांनो, लक्षात घ्या काय घडते ते, ह्याच्या मागे का आहे. आताच नुकतंच शरदचंद्रजी पवार यांना तुतारी वाजवणारा मनुष्य हे एक चिन्ह मिळालंय त्यांच्या संघटनेला, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या संघटनेला. राष्ट्रवादी काँग्रेस तर अजितदादा पवार यांच्यासोबत आहे, ते चिन्ह सुद्धा अजितदादा पवार घेऊन गेलेत, घड्याळ. त्याचा आता टायमिंग जुळेनासा झाला आणि त्यांना निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा मनुष्य हे चिन्ह देऊन टाकलं. त्याबरोबर ते लगबगीने कुठे गेलेत, रायगडावर गेलेत. मित्रांनो, हे राजकारण आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे नतमस्तक झालेले नाही आहेत. त्या रायरेश्वराच्या समोर नतमस्तक झालेले नाही आहेत. ते फक्त राजकारण करायला गेले. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे या देशाचे आराध्य आहे, ह्या महाराष्ट्राचे आराध्य आहेत. पण ते मराठ्यांचे लीडर, मराठ्यांचे नेतृत्व करणारे असं त्यांना संबोधलं जाते. मराठा, छत्रपती शिवाजी महाराज हे मराठा आहेत असं त्यांना संबोधलं जाते. म्हणून मराठा ह्या जातीचे आपल्याला पाठबळ मिळावं आणि हे राजकारण व्हावं यासाठी ते रायगडावर गेले. बघा त्यांनी वेळ कशी साधली. यापूर्वी तुम्ही कधीही शरद पवार यांच्या मुखातून उत्स्फूर्त छत्रपती महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख कधीच ऐकला नाही. उत्स्फूर्तपणे त्यांचे उल्लेख केला आहे. ज्यावेळी त्यांना गरज होती, जी स्थिती होती, परिस्थिती होती, स्वहितासाठी, स्वमतलबासाठी त्यांनी त्यांचा वापर केला आहे. पण उत्स्फूर्तपणे त्यांनी कधीही छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केलेला नाही आहे, त्यांचा जयघोष केलेला नाही आहे. ते शाहू फुले आंबेडकर यांच्या पुरतेच मर्यादित राहिले. त्यांना शाहू फुले आंबेडकरांशी सुद्धा काही मतलब नाही आहे, काही लेणं देणं नाही आहे.
ते सुद्धा राजकीय एक त्यांचं शस्त्र आहे, शाहू फुले आंबेडकर. आता शाहू फुले आंबेडकर त्यांच्यासाठी कामाला येत नाही आहेत. आता येतोय कोण? तर छत्रपती शिवाजी महाराज, मराठ्यांच्या स्वरूपाने, मराठा या समाजाच्या स्वरूपाने. म्हणून ते रायगडावर गेले. 40 वर्षापूर्वी आलो होतो म्हणून ते म्हणालेत. कुठेही इतिहासात त्याची नोंद नाहीये, कुठे भूतकाळात त्याची नोंद नाहीये, कुठे पुरावे नाही आहेत शरदचंद्रजी पवार रायगडावर गेले होते म्हणून. निव्वळ राजकारण. आणि बघा मित्रांनो, कशी टायमिंग जुळून आणलं. ते रायगडावरून उतरलेत आणि इथून जरांगे पाटील मोर्चा घेऊन निघालेत मुंबईकडे यायला. ते पाणी सुद्धा प्याले, खाऊन पिऊन सुस्त मस्त झालेत. जोश आला त्यांना आणि ते मुंबईकडे निघालेत मोर्चा घेऊन. कोणाचा? तर मराठ्यांचा. मित्रांनो, त्या मोर्चामध्ये 10% हे जरांगेचे हस्तक आहेत आणि 80% जे आहेत ना ते संभ्रमित झालेले आहेत, ते दिशाभूल झालेले आहेत. ते त्यांच्यासोबत चालले आहेत की आम्हाला आणखीन काय, तुम्हाला जे मिळायचं ते मिळालंय. मित्रांनो लक्षात घ्या, मी या तथाकथित मराठ्यांना सांगतोय, तुम्हाला जे मिळायचं ते मिळालंय. एकतर ते कुणबी म्हणून आणि दुसरं म्हणून सरसकट 10% आरक्षण. याच्या पलीकडे तुम्हाला काहीही मिळू शकत नाही कायद्याने, नियमाने. जर तुम्हाला जर जबरदस्तीने आणायचं झालं तर संविधानामध्ये बदल करावा लागणार, जे कोणालाही मान्य होणार नाही. मग त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर आणि मराठा हे विरोधात येतील. जी गोष्ट शक्य नाही आहे त्याच्यासाठी तुम्ही हट्टहास करू नका. ही सगळी धूळफेक आहे. बघा कशी जुळवाजुळवी आहे, कशा ह्या कड्या एकमेकांशी जुळल्या गेल्यात. मित्रांनो लक्षात आलं का? काय झालंय? ज्यावेळी रायगडावर जाऊन शरद पवार खाली उतरलेत, त्याबरोबर जरांगे पाटील मोर्चा घेऊन निघालेत मुंबईकडे. आणि त्यांची भाषा ऐका. त्यांनी आरक्षणाबद्दल कुठलीही भाष्य केलेलं नाहीये, वक्तव्य केलं नाहीये. त्यांनी भाषा कोणती वापरली आहे? देवेंद्र फडणवीस. पहिल्यापासून सुरुवात झालीपासून म्हणजे अंतर्वर्णी सराठीपासून सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून आज मी बोलतोय त्या तग्यात त्या व्यक्तीने फक्त टार्गेट कोणाला केलंय? तर देवेंद्र फडणवीस यांना. ज्या देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या काळामध्ये जेव्हा ते मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी अगदी कसोशीने प्रयत्न केले. इथे काय वाद निर्माण करतायत? ब्राह्मण. तो बोलला, हा जरांगे, मी त्याला आता एकेरीमध्ये बोलतोय कारण तो एकेरी भाषात बोलण्याच्या लायकीची व्यक्ती आहे. हा जरांगे काय बोलतोय की बामण, त्या बामणाला, इथे बामणाचा काय संबंध आला, त्या जातीचा काय संबंध आला? तो आरक्षण घेतोयस की बामण आणि मराठ्यांमध्ये वाद निर्माण करतोय? परत तो काय म्हणतोय? मी सागर बंगल्यावर येतोय, मला गोळी घाला. अरे तुला कोण गोळी घालणार? तू आधी जिवंतच नाहीयेस, तुझं अस्तित्वच नाहीये. ज्याचं अस्तित्वच नाहीये त्याला गोळी कोण घालणार? हे सगळे दिखावे आहेत. काही दिवसानंतर त्याचं अस्तित्व शून्य झालेलं असेल. मित्रांनो हे वास्तव आहे. कारण ही व्यक्ती फक्त राजकारण करते आणि त्याच्या मुखातून हे आता सत्य बाहेर यायला सुरुवात झालेली आहे. त्यांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलेलं आहे. अवाच्य भाषेत शिव्यागाळ केलेले आहेत. मित्रांनो तुम्हाला जर काय हवंय आणि त्यांना तुम्ही जाऊन भेटणार आहात, ज्यांच्याशी तुम्हाला चर्चा करायची आहे त्यांना जर तुम्ही शिव्या घातल्या तर तो कसं काय तुम्ही त्यांना सामोरं जाल? मित्रांनो ह्या प्रकारामध्ये ह्या सर्व
काळामध्ये तुमच्या एक लक्षात आलं असेल, ह्या व्यक्तीने कधीही शरदचंद्रजी पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा पवार किंवा पवार कुटुंबीय यांच्या विरोधात ब्र काढलेला नाहीये, कोणतंही भाष्य केलेलं नाहीये. मित्रांनो, शरदचंद्रजी पवार ह्या सर्व गोष्टीला काय आहेत, जिम्मेदार आहेत. ह्या सर्व गोष्टीला ते जिम्मेदार आहेत. कारण त्यांच्या काळामध्ये त्यांनी जर ते आरक्षण मिळवून दिलं असतं, जेव्हा ते मुख्यमंत्री होते, आता ते म्हणतायत मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे, मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे. त्यांची कन्या बोलते, ते स्वतः बोलतायत, त्यांचे प्रवक्ते बोलतायत. मग ज्यावेळी त्यांच्या हातात जेवढी सत्ता होती त्यांनी ही गोष्ट का नाही केली, हा पहिला प्रश्न आहे. मित्रांनो, राजकारण समजून घ्या. हे पुरावे देतोय मी तुम्हाला. हे पुरावे आहेत. त्या तथाकथित मराठ्यांना सुद्धा मी हे पुरावे देतोय. जागे व्हा. तुम्हाला देवेंद्र फडणवीस हेच तुम्हाला काय देतील, तुमच्या मागण्या पूर्ण करतील, तुम्हाला आरक्षण देतील, तुम्हाला जे हवं आहे ते. कारण जरी ते उपमुख्यमंत्री असले तरी त्यांचा त्या सरकारवरती काय आहे, अंकुश आहे. मित्रांनो, लक्षात घ्या. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री कार्यकालामध्ये सुद्धा तीच गोष्ट केली, आजही ते तीच गोष्ट करणार आहेत. मुख्यमंत्री कार्यकालामध्ये त्यांनी जे मराठा आरक्षण देण्यासाठी हायकोर्टापर्यंत विषय नेला होता, तो सुप्रीम कोर्टामध्ये टिकवला गेला नाही. कोणी नाही टिकवला, त्याच्या पुढच्या सरकारने. जर त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस आले असते आणि जर तो टिकवला गेला नसता तर ते मी मान्य केलं असतं. तो प्रयत्न केला गेला नसता तर ते मी मान्य केलं असतं. पण तो टिकवला गेला नाही, म्हणून ही परत वेळ आलेली आहे. आता परत नव्याने 10% तुम्हाला आरक्षण मिळते. 10% आरक्षण मिळते. याच्या पलीकडे तुम्हाला आरक्षण मिळू शकत नाही. ही एक सीमारेखा आहे, ही मर्यादा आहे आणि ही मर्यादा समजून घ्या. मर्यादा पुरुषोत्तम यांना समोर ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. जर तुम्हाला ही मर्यादा ओलांडायची असेल तर संविधानामध्ये बदल करावे लागेल आणि हे मान्य होणार नाही. कोणाला? आंबेडकर यांना. म्हणजे जे आंबेडकरांचे समर्थक आहेत त्यांना हे मान्य होणार नाही. आणि परत मग आंबेडकरीय आणि कोण, मराठा यांच्यात द्वंद्व निर्माण होईल. हे पुऱ्या देशाला सुद्धा मान्य होणार नाही संविधान बदलायला. आंबेडकर सोडा, म्हणजे विचार करा, कुठे कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय दोन जातींमध्ये, जे आज सगळ्यात हे शरदचंद्रजी पवार करत आले. 2 जाती 2 धर्मामध्ये तेढ निर्माण करणं. हे का गेले होते, तर मराठ्यांची दिशाभूल करण्यासाठी. कुठे? रायगडावरती. शरदचंद्रजी पवार हे रायगडावरती एवढ्यासाठीच गेले होते तर त्यांना मराठ्यांची दिशाभूल करायची होती आणि तीच दिशाभूल आज चालू आहे. त्याच दिशाभूलाने हा मोर्चा सुरू आहे. मी एक विनंती करतोय या मराठ्यांना जे या मोर्चात सामील आहेत, त्यांनी हे पुरावे लक्षात घ्यावे. काय घडते? तुम्हाला आरक्षण मिळालेलं आहे. त्या कुणबी समाजाला, म्हणजे जर तुमच्यामध्ये कुणबी आहेत त्यांना, आणि सरसकट मराठ्यांना 10%. मित्रांनो, लक्षात आलंच असेल तुम्हाला मला काय म्हणायचे ते. जरांगे पाटील हे फक्त आता सुद्धा वर्तमानात ज्या शिव्यागाळ करतायत, जे काही विषय मांडतायत, त्यांचा या आरक्षणाशी काही संबंध नाही. त्यांनी आरक्षणाबद्दल कुठलंही वक्तव्य केलं नाही, कुठलंही भाषण केलं नाही, कुठलंही संभाषण केलेलं नाही. त्यांनी फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या जातीवरती बामण म्हणून त्यांचा उल्लेख केला, त्यांना शिव्यागाळा केल्या. याच्या पलीकडे त्यांनी काही नाही केलं. आणि मित्रांनो, एक लक्षात घ्या, देवेंद्र फडणवीस त्या पक्षाला फोडतायत, त्या पक्षाला फोडतायत, फोडतोड करतायत. ही भाषा वापरायची काय गरज होती? काय गरज आहे त्यांना? हा विषय त्यांचा नाही आहे. त्यांचा विषय फक्त काय आहे? आरक्षण मिळवणं. मग अशा प्रकारे शिव्यागाळ करून, त्या सरकारच्या विरोधात शिव्यागाळ करून, त्या सरकारच्या पुढे तुम्ही जाऊन उभे राहणार आहात का?
ज्या सरकारच्या विरोधात तुम्ही शिव्यागाळ करताय त्या सरकारच्या पुढ्यात जाऊन तुम्ही उभे राहणार आहात का? त्यांच्याशी संभाषण साधणार आहात का? अशक्य आहे मित्रांनो. याचा अर्थ तुम्ही समजून घ्या. मित्रांनो, लक्षात आलंच असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे. हे सगळे पुरावे तुम्हाला दिले आहेत. कोण कोणाला हे करतोय, संरक्षण देतोय, तर जरांगे पाटील शरद पवार यांना संरक्षण देतोय आणि शरद पवार हे जरांगे पाटील यांना संरक्षण देतोय. जरांगे पाटील यांनी आता शरद पवारांची तुतारी उचललेली आहे आणि ती फुंकली आहे आणि ती फुंकून त्यांनी ह्या युद्धाची रणशिंग फुकलेलं आहे आणि ते आता मोर्चा घेऊन मुंबईच्या दिशेने निघाली आहे. बघा वेळ कशी साधली गेली आहे. वाट बघत होते शरद पवार की आता कधी चिन्ह मिळेल, तोपर्यंत तू बस, उपोषण कर, चिन्ह मिळालं, आपण वेगळे झालो, वेगळं काहीतरी करण्याची आपली तयारी झाली की तू उठ तिथून आणि मोर्चा घेऊन मुंबईकडे निघ. मित्रांनो, लक्षात आलं का? हा सरळ साधा काय आहे, हे सरळ साधं विश्लेषण आहे. हे वास्तव आहे, हे रियालिटी आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पटत असतील तर लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र.